आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिक शहराचा प्रवेशद्वार नाशिक रोड येथील बस स्थानकात खड्ड्याचे साम्राज्य प्रचंड वाढले असून एक बस थेट खड्ड्यात अडकल्याने प्रवाशांना बसचा धक्का देऊन बाहेर काढावे लागले। या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। बस खड्ड्यात अडकल्याच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। वृद्ध महिला व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला। प्रवाशांनी खाली उतरून अडकलेल्या बसला बाहेर काढले। प्रशासनाने ही समस्या गांभीर्याने घेऊन कायमस्वरूपी दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। बस स्थानकात प्रचंड खड्डे झाले असून पावसाळ्यात त्याचा आकार वाढला आहे। तात्पुरती डागडुजी केली जात असल्यामुळे वारंवार खड्डे पडत आहेत। नाशिक रोड बस स्थानक हे अतिशय वर्दळीचे ठिकाण असून येथून दिवसभरात सुमारे 500 बसची ये-जा होते। या ठिकाणावरून पुणे, संगमनेर, सिन्नर, शिर्डी तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बसेस जातात। त्यामुळे या बस स्थानकाचे स्वरूप अत्याधुनिक ठेवणे गरजेचे असताना ते दिवसेंदिवस खराब होत आहे। प्रवाशांना बसण्यासाठी शेड नसल्याने त्यांनाही पावसात उभे राहावे लागते। एकेपी न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।